काकींच्या घराची आपण छोटीशी होम टूर करूयात आणि व्हिडिओच्या शेवटी पण मी छान पेंटिंग्स वगैरे दाखवलेत, तर आपण ते पण बघूयात. नमस्कार सगळ्यांना. आणि आज आपण काकींसोबत एक पॉडकास्ट तयार करणार आहेत की पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी कोणती मुलांच्या बाबतीत आणि कोणती काळजी घ्यायची आणि पालकांनी मुलांसोबत कसं वागलं पाहिजे, म्हणजे ऑल ओव्हर सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहेत काकींसोबत. आणि काकी आपल्याला खूप चांगलं सांगू शकतील, कारण काकींना खरं तर एक मुलगा आणि मुलगी आहेत आणि काकींच्या मुलाला म्हणजे त्याला स्पोर्ट्स खूप आवडतं आणि काकी त्याला पूर्ण सपोर्ट करतात. आणि राणीस आपण पुण्याला तुम्ही तिला एकटीला पाठवलं आणि ती पण तिकडे चांगलं तुमचं रोजचं कॉन्व्हर्सेशन वगैरे मला एवढं तुमच्या घरचं फ्रेंडली वातावरण वाटलं, म्हणून म्हटलं की आज काकींसोबत एक आज आपण चर्चा करूयात सविस्तर. मी भाग्यश्री भास्कर, लोणी भास्कर, सध्या राहायला बारामतीमध्ये आहे. पालकत्व किंवा मुलांच्या बाबतीत पालकांच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. तर तुम्हाला मी माझा एक साधा पहिला प्रश्न विचारते की तुम्हाला काय वाटतं, पालकत्व म्हणजे काय नक्की? फक्त मुलांना जन्म द्यायचा की मुलांचा सर्वांगीण विकास करायचा आहे? पालकत्व म्हणजे एक फॉर्म्युला नाही आहे की आपण अप्लाय केला आणि त्याच्यावर आपल्याला रिझल्ट भेटेल. खरं पालकत्व हेच आहे की प्रत्येक मुलाच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवली पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकते की माझ्या मुलाला स्पोर्टमध्ये आवड आहे, पण मी त्याला म्हणू शकत नाही की तुझ्या मित्राला 90-95 मार्क पडले, तुला पण तेवढेच पडले पाहिजे, तशी अपेक्षा मी ठेवत नाही. स्पोर्टमध्ये सपोर्ट करते. असं पण होऊ शकते की त्याच्या मित्रांना अभ्यासात असले तरी बघ तुझा मित्र कसा स्पोर्टमध्ये आहे आणि तू नाही आहे, असं पण त्या पालकांनी त्याच्यावर ते विचार त्यांचे लादले नाही पाहिजे. पालकांनी आपल्या विचारांचे वर्चस्व मुलांवर नाही दाखवलं पाहिजे, तरच मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. मुलांच्या कलेने सर्व गोष्टी घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे म्हणजेच माझ्यामध्ये खरे पालकत्व ठरेल. मुलांवरच्या मानसिकतेवर खूप इफेक्ट होतो त्या गोष्टींनी, की मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात घरगुती वातावरणाची भूमिका किती महत्वाची असते. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावरती? मुलं जसं घरात वातावरण असेल त्याच्यानुसार मुलं घडतात. म्हणजे घरात जर आई वडिलांचं एकमेकांशी संवाद जर चांगला असेल तर मुलं तेच उचलतात, तेच शिकतात. आणि बाहेरच्यांशी कसं वागायचं, घरात कसं वागायचं हे पूर्ण पालकावर अवलंबून असतं. ते पूर्ण वातावरण सगळं पॅरेंट्सवर अनुभव. म्हणजे मला पण खरंच असं वाटतं की जर पालकांचे भांडण होत असतील, त्यांच्यामध्ये काही मतभेद असेल तर त्यांनी त्यांचे एका रूममध्ये त्यांनी त्यांचे मतभेद शेअर करावे. कारण बाहेर मुलासमोर जर हे आपण करत असेल तर मुलं मोठे होऊन तेच, कारण आपण जे केले तेच पुढची पिढी तेच करणार आहे. आणि मग अशा आल्या तुम्ही बोलत म्हणत होतात की तुम्ही कुठला तरी मूवी मागे मूवी पाहिली, त्यामध्ये पण असंच होतं की छोटी मुलं बाहेर अंगणात खेळत होती आणि एकमेकांची दंगल भांडत होती. त्यावेळेस आई वडिलांनी हे पाहिलं, त्याच्यावेळेस वडील बाहेर आली, तू तिच्याशी का मारतोय? तर पप्पा तुम्ही जे मम्माशी का मारताय ना, म्हणून मी माझ्या बहिणीशी मारतोय. म्हणजे एवढा त्याच्यावर साईड इफेक्ट होतो आपल्या घरातल्या वातावरणाची मुलांवर, ते पालकांनी आधी समजून घेतलं पाहिजे. मला तुमचं हे उदाहरण जे तुम्ही कुठल्या मूवीमध्ये बघितले ते मला एवढं पटलेलं आहे की मुलं आता खेळताना त्या गोष्टी तसं करतायत की तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर मम्माला मारत होतात, मग मी पण सेम तेच करतोय. मुलं आत्ता ह्याचं अनुसरण करतायत, तर उद्या मोठं झाल्यानंतर त्यांच्या फ्युचरमध्ये ते पण सेम तसंच वागतील. त्याच्यामुळं खरंच पालकांनी ह्याची खूप काळजी घ्यायची गरज आहे. आणि ह्याचं दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की शिक्षण आणि संस्कार ह्या दोन गोष्टी मुलांच्या बाबतीत खूप महत्त्वाच्या आहेत सध्या, तर पालकांनी त्याचा समतोल कसा राखला पाहिजे? कसं आहे, पूर्वी ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणे यायचे त्यावेळेस आपण पालक म्हणून नेहमी आपल्या पिढीच्या वेळेस पालक म्हणून ते नेहमी सतर्क असायचे की पाहुणे आलेले आहेत, त्यांना पाणी द्या, त्यांना चहा द्या, त्यांचं दर्शन घ्या, म्हणून त्यांना आपण बाहेर सगळ्यांच्या संपर्कात ठेवायचे. परंतु आता एवढं फॅड झालं की शिक्षण म्हणून मुलांना नेहमी पाहुणे जरी आले तरी आपण सांगतो की मुलगा काय करतो, क्लासला गेलाय, मुलगा कुठे गेलाय काय तर फाउंडेशनच्या क्लासला आहे, मुलगा कुठे आहे तर अभ्यास करत आहे, असे कारणं सांगून आपण पालक चुकतोय. या ठिकाणी पालकाचं जे कर्तव्य आहे ते आपण चुकतोय. मुलांना यात दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण शिक्षण म्हणून मुलांवर जे संस्कार करायला पाहिजे,
शिक्षणाच्या जोडीबरोबर संस्काराची जोडी ही पाहिजेच. खरंच त्याच्यामुळे पाहिजे. पालकांनी सतर्क राहायला पाहिजे या बाबतीत. माझ्यासोबत पण असंच एक इन्सिडेंट झाला होता की एका पाहुण्यांच्या घरी आम्ही गेलो होतो, तर आम्ही त्यांना विचारलं की कुठं गेलेत मुलं तुमची? काय नाही, रूम मध्ये अभ्यास करते. मग बाहेर बोलवणं, त्यांना आमच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करायला लावणं, हे खरं तर पालकाची जबाबदारी आहे. की पालक म्हणजे फॅड करतेत की नाही अभ्यास करतेत, नाही इकडं गेलेत. किंवा लहानपणी आपण मामाच्या गावाला सुट्टीला वगैरे जायचो, तर आता त्या सगळ्या गोष्टी एवढ्या बंद झालेत की उन्हाळ्यात सुट्टीला जायचं तर नाही, 8वीला असेल तर 9वीचा क्लास आहे, 9वीला असेल तर 10वीचा क्लास आहे. आता तर 9वीला चालू झाले फाउंडेशन क्लास. म्हणजे असं नाही की आपण आपल्या मुलांना शिकवायचं नाही किंवा काय नाही, पण ते करत करत त्यांना बाहेरचं ज्ञान पण देणं खूप महत्वाचं आहे. जसं की मामाकडे जा, मावशीकडे जा, त्यांच्यासोबत संबंध ठेव. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलांची काही चूक नाही. काहीच चुकी नाहीये. यात खरा दोष म्हणलं तर पालकांना गेले. पैसा हे एक साधन आहे आणि शिक्षण आणि पैसा याची जोड लावता लावता संस्काराची जोड सुद्धा लावली म्हणजे पाहिजे. हे खरंच, म्हणजे तुम्ही जे वाक्य आता बोललायत ना, ते मला खरंच पटतंय की शिक्षण आणि संस्काराची जोड आणि समतोल खरं तर कसं राखायचं हे पालकांच्याच हातात आहे. आणि त्यांनी लहानपणीपासूनच मुलांना नाही सवय लागली तर मुलं मोठे झाल्यानंतर पण एकलकोंडीच होते की आपलं आपलंच राहायचं, ऑफिसमधून घर, जॉब, बस, त्यांचं लाईफच संपलं. सध्याची पिढी याच गोष्टीकडे वाहत चाललेली आहे. डिजिटल युग चालू आहे आता, पूर्ण डिजिटलायझेशन चालू आहे, जसं की ChatGPT, AI. आणि त्या युगातला सगळ्यात महत्त्वाचं खरं तर समस्याच म्हटली तरी चालेल की डिजिटल युगात पालकांची जबाबदारी कशी बदलली पाहिजे, किंवा मोबाईल, सोशल मीडिया मुलं एवढा अति वापर करतायत की त्यासाठी पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? सध्या सोशल मीडियाचा वापर किंवा मोबाईलचा वापर एवढ्या प्रमाणात वाढलाय, सध्या ती गरज पण आहे. परंतु पालक कुठे चुकतात की सुरुवातीलाच 1 किंवा 2 वर्षाचं मुलं असेल त्याच्या हातात मोबाईल देतात आणि त्याला खाऊ घालतात आणि वरून आणखी कौतुकानं सांगतात की आमचं मूल ज्यावेळेस त्याला मोबाईल हातात दिला तरच ते जेवतं असं सांगतात. ते पालक इथंच चुकतात, मेन सुरुवात तिथं आहे. पण त्याचा वापर सध्याच्या कोरोनापासून मोबाईलचा वापर हे कंपल्सरी मुलांना शाळेतले क्लासेस वगैरे मोबाईलवर कोरोनामध्ये त्याचा वापर जास्त चालला. पण त्याचा एवढा साईड इफेक्ट सध्या चालू आहे की लहानपणीच मुलांना डोळ्याचा प्रॉब्लेम सुरू झालेली आहे. प्रत्येक मुलामध्ये मोबाईल कंपल्सरी हातात देणं सध्या गरज बनलेली आहे. पण त्याचा एवढा वापर झाला की त्याचे दुष्परिणाम आता सगळ्यांच्या पुढे आहेत. ऑनलाईन क्लास चालू आहे असं मुलं सांगतात आपल्याला, पण खरंच आतमध्ये ऑनलाईन क्लास चालू आहे का, मुलं अभ्यास करतील का, हे पाहणं सुद्धा एक पालकांचं, आत दरवाजा उघडून आत जाऊन पाहणं पालकांचं एक जबाबदारी आहे आणि ते आपण पालक म्हणून जबाबदारी पार पाडली पाहिजे. वागण्यात म्हणा, सगळ्या गोष्टींमध्ये तर एक पालकाची जबाबदारी काय आहे की मुलांना कशी शिस्त लावायची? सुरुवात कशी आहे की ज्यावेळेस आपण आपल्या मुलांशी संवाद साधतो किंवा त्याच्याकडून चूक झाली किंवा मार्क कमी पडले तर आपण दुसऱ्या मुलाची कंपॅरिझन आपल्या मुलांचं करणं हे योग्य नाही. पालक नेमकं तिथेच चुकतात. पालक नेहमी दुसऱ्यांच्या मुलाचे आपल्या मुलाचं कंपॅरिझन करतात. ते मेन कारण ते आहे मुलामध्ये. आणि जसं की आता काय काय घरी होतं की पाहुणे वगैरे आले आणि मुलांकडून काही चूक झाली तर पालक त्यांच्यासोबत ते एक मेन महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस एखादी चूक झाली की बाहेरच्या माणसासोबत आपल्या मुलांना नावे ठेवणे किंवा हा चुकला म्हणून ओरडणे, रागवणे त्यांच्यावर, हा पालकांचा हा मुद्दा नेहमी चुकीचा आहे. पालक नंतर पण त्यांच्यासोबत गोड कॉन्व्हर्सेशन करून त्यांना समजावून सांगू शकतात पाहुणे गेल्यानंतर किंवा गेस्ट किंवा नंतर आपण मुलांना समजून एकांतात सांगू शकतो. पण ते नेमकं पालक तिथं चुकतात की नेमकं ते त्यांच्याच समोर आपल्या मुलांची ओरडणं किंवा इथं तू चुकला हे असं नाही करायला पाहिजे. हे नेमका मुद्दा तो मुलांच्या अंतःकरणात खोलवर जाण्यासारखा हा प्रश्न आहे आणि त्यामुळे मुलं आणि पालक यांच्यातला संवाद दुरावतात. आजकाल मुलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्य देणे हीच पालकांची जबाबदारी आहे की संस्कार, मूल्य, आत्मविश्वास ह्या सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण, जडणघडण शिकवणं हे मुलांसाठी महत्वाचं आहे का? सध्या पालकांचा जास्तीत जास्त जोर शिक्षण देणे आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ करणे याच्यावर सगळ्यांचं जवळजवळ 80% किंवा 90% म्हणलं तरी पालकांचं हेच प्रत्येकाचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने जाण्यामुळे
मुलांवर इकडे मुलांशी संवाद साधणे किंवा मुलांना एक आई किंवा वडील म्हणून जो त्यांना आश्रय पाहिजे म्हणजे किंवा संवाद साधण्यासाठी जे पाहिजे ते आपण हिरावून घेतोय मुलांपासून. आणि आर्थिक म्हणजे त्याच्यावर दडपण टाकून हे झालंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, एवढे मार्क पडलेच पाहिजे असं मुलावर आपण टाकल्यामुळे ह्या बाकीचे संस्कार किंवा आत्मविश्वास तो बाहेरच्या जगात गेल्यानंतर त्या संपर्क न आल्यामुळे तो बाहेर आर्थिकदृष्ट्या प्रभाव होऊन नाही, बाहेरच्या ऑलराऊंडर झाला पाहिजे मुलगा. हे एक पालकांचं एक कर्तव्य आहे की त्या गोष्टीबरोबर ह्याही गोष्टींची जोड दिली पाहिजे. खरंच आहे. किंवा आजकाल कसं होते पालक की ऑफिसला जायचं किंवा सारखं काम 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 का तर मुलांसाठी घर बांधायचे, मुलांसाठी पैसे सेव्ह करायचे हे. पण मुलं लहान वयात असताना मुलांना पैशाची गरज नाहीये, त्यांना त्यांच्यासोबत वेळ घालवलं घालवणं पाहिजे, मुलांना त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, आपण त्यांचे विचार आपण ऐकून घेतले पाहिजेत, आपले विचार मांडले पाहिजे. त्या संवादामधून बाकीचे प्रश्न सुटत नाहीत, पण पालक ते करत नाहीत. पालक पण त्यांना आर्थिक प्रबळ करण्यासाठी धावत आहेत आणि मुलांवर एक त्यांची बर्डन घातल्यामुळे एक कुठंतरी संस्कृती आपली वाकडं वळण घेत आहे असं मला वाटतं. आणि आत्ताच आपण मुलांसाठी सगळं करून ठेवलं तर उद्या चालून मुलांनी करायसाठी आपण काहीतरी ठेवलं पाहिजे ना. आता मुलांसाठी सगळ्या आर्थिक गोष्टी वगैरे केल्या तर मुलं पण दुसऱ्या गोष्टींमध्ये वाहवत जातात, त्यांना वाईट जबाबदारी मार्गाला लागू शकतात. कारण जे कमवायचं वय आहे ते आधीच आपण करून ठेवल्यानंतर करायचं काय आहे ते पैसे उधळणे, मग वाईट मार्गाला जाणे. त्यापेक्षा जे नॉर्मल फॅमिलीज असतात की खरं तर त्या घरची मुलं चांगली असतात की ज्यांच्यावर जबाबदारी आहे की आता कमवायचंय, आता हे करायचंय ते करायचंय. तुम्ही त्यांना आर्थिक पाठिंबा द्या, पण त्याला एक मर्यादा आहे. हो, त्या मर्यादेपर्यंतच द्या. त्यांना पाहू द्या, म्हणजे त्यांना त्यांचे कसं कमवलं पाहिजे, कसं खर्च करायचा ह्या पण गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. खरंच ह्या लहानपणीपासूनच शिकवल्या पाहिजे. नाहीतर आता लहान मुलांना कुठे बाहेर गेले की पप्पा मला हे पाहिजे, मम्मी मला हे पाहिजे, मला हा गेम पाहिजे, मला तो गेम पाहिजे, आपण कसलाच विचार न करता विदिन सेकंड त्यांना देतो. मग त्यांना त्याच गोष्टीची सवय लागली की आई वडिलांचं एक असं आता सध्या फॅड आहे की जे मला मिळालं नाही ते मुलांना मिळाले पाहिजे. हे पूर्ण चुकीचं आहे. हे पूर्ण चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे पालक एक तर संयुक्त कुटुंब पद्धत राहिलेली नाही, विभक्त राहिल्यामुळे घरात माणसं आई वडील आणि एकच मुलगा, कारण त्याच्या पुढचा सांभाळ करणं शक्य नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी आई वडील आणि मुलगा अशी 3च माणसं आहेत. आणि जे करायचं ते मुलासाठीच करायचं. म्हणजे प्रत्येक हट्ट आपण पुरवत जातो त्याचा. त्याला म्हणजे त्याला पण सवय लागते की हे आपण शब्द टाकला की मिळते, त्याच्या गरजा वाढत जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये संस्कार किंवा दुसऱ्या सगळ्या गोष्टी ऑलराऊंडर बनवणं हे सगळं राहते. कारण त्यांना नाही आजकालच्या मुलांना नाही ऐकायची सवय नाही हा शब्द आपण, कारण हे पालकांचं चुकलेलं आहे की नाही हा शब्द आपण देत नाही त्यांना. त्याच्यामुळे जे मिळतंय ते शब्द टाकला की मिळते. नाहीतर आपल्या काळामध्ये कसं होतं की एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर 3-3, 4-4, 5-5 दिवस थांबायचं, आज नाही उद्या हे ते. पण आपल्याला आपण विचार करायचो की आपली आता सध्या परिस्थिती अशी नाहीये बाबा, नाही मिळालं तर ठीक आहे, परंतु मुलांना सगळं समोर दिसतंय ना, त्याच्यामुळं पाहिजेच, हे पाहिजेच, ते पाहिजेच, आणि पालक पण हट्ट पुरवत जातात. तर आपल्याला जे मिळालं ते मुलांना मिळून द्यायचं, पण हे चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला नाही, खरं तर हे म्हणजे सगळ्यांनाच वाटायचं गोष्ट. कुटुंब पद्धती ही खूपच छोटी विभक्त होत चाललेली आहे. तर तुमच्या मते काय की तुम्हाला काय वाटतं की मुलांसाठी संयुक्त कुटुंब चांगलं का विभक्त कुटुंब चांगलं? सध्या एक मूल प्रत्येकाचा म्हणजे अट्टहासच आहे की मी संगोपन करू शकत नाही, एकच मूल. परंतु याच्यापासून मुलं हे समाजापासून बाजूला होतात आणि एकटे राहणं, नंतर डिप्रेशनमध्ये जाणं, ह्या गोष्टी वाढत जातात. त्याच्यापेक्षा आपण लहान असताना जी संयुक्त कुटुंब पद्धती होती, एकत्र कुटुंब पद्धती, त्यामध्ये कसं असेल सगळे काका काकी, आजी आजोबा, येणारे नातेवाईक, हे प्रत्येकाशी संवाद साधणे, प्रत्येकाशी गेलेले पुढच्या पिढीला किंवा मुलीला लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यानंतर कोणत्याच गोष्टी अवघड जात नाही. संयुक्त कुटुंबामध्ये सगळं शिकवलं जायचं आणि ते आपोआपच नॅचरली सगळं शिकण्यात यायचं. त्याच्यामुळे आजी आजोबाचं प्रेम, चुलता चुलतीचं प्रेम, किंवा सासरी गेल्यानंतर कसं वागायचं, काय आलं पाहिजे आपल्याला, हे आई सांगण्यापेक्षा आपले काकी
काकीकडून आपण किंवा भावकीतल्या असतील त्यांच्याकडून आपण सहज शिकून निघायचं. याला वैयक्तिक शिकवायची गरज नव्हती संयुक्त कुटुंब. परंतु आता सध्या विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाल्यापासून मुलांना याचा काही म्हणजे गंधच राहिलेला नाहीये आणि ते संस्कार नंतर खूप अवघड जाते. त्यामुळे घटस्फोट 1 महिन्यात लग्नानंतर 1 महिन्यातच आपल्याला ऐकण्यात येतं की मुलगी गेली परत आली. बरं झालं तुम्ही हा विषय काढला. ह्यातून असं म्हणजे खरंच आजच्या काळामध्ये तर जे डिवोर्स वगैरे होतात ना, खरं तर म्हणजे लोक पण म्हणतात आणि मला पण कधी कधी जाणवतं की पालकच जबाबदार आहेत की सारखं मुलीच्या सासरी किंवा त्यांच्या लाईफ मध्ये इंटरफेरन्स नाही करायला पाहिजे. जुन्या काळात कसं होतं, लग्न झालं की तू फक्त आणि तुझे सासरचे तुम्ही बघून घ्या तुमचं. परंतु आता एकच मुलं असल्यामुळे आई वडील मुलींना सांगायची गरजच नाही, कारण आई वडीलच विचारते सारखं काय झालं काय झालं ह्या सगळ्या गोष्टी. आणि सोशल मीडिया किंवा फोनचा वापर अति झाल्यामुळे आईने मुलीच्या आईने पण प्रत्येक गोष्टी इंटरफेअर करायचं त्यांच्या घरामध्ये. भाजी काय केली, भाजी काय केली, काय खाल्लं, कुठे गेली, दिवसभरापासून 1-2 तास फोन. आणि आपल्या काळामध्ये म्हणजे तुमच्या काळामध्ये मी पण आईचं वगैरे बघितलं 8-10 दिवसातून एखाद दुसरा फोन. त्यावेळेस एवढं फोन पण नव्हते त्यावेळेस. त्याच्यामुळे ही जी सध्याची विभक्त कुटुंब पद्धती पूर्ण चुकीची आहे आणि या गोष्टी आता सगळ्यांच्या लक्षात येत आहेत. तरी पण आता याचा उपयोग काही नाही, कारण ते आपल्याला यूज टू झालेलं, सवय झालेली त्या सगळ्या झालेली. मुलींना सासू सासरे नको आहेत घरात, नवरा फक्त पाहिजे घरात, बाकीच्या गोष्टी काहीच नकोय, माझी लाईफ मी जगली पाहिजे. आणि नवरा पण त्यांचं सगळं ऐकणारा नवरा पाहिजे. ही विभक्त कुटुंबाची पद्धत आहे. आणि खरंच म्हणायला गेलं तर मग संयुक्त कुटुंबात जो आनंद होता तुम्ही आता पाहू शकता, तो आनंद आता नाहीये मुलांना. आणि खरं तर मुलांच्या लहान वयांमध्ये त्यांच्या आजी आजोबांची खूप गरज आहे. आपण लहान असताना म्हणजे मी लहान असताना तर आजी मला गोष्टी सांगायची हे, किंवा आम्ही शेतात राहायचो तर आप्पा मला म्हणजे माझ्या आजोबा रोज आम्हाला न चुकता आमच्या घरी शेतात सोडायला यायचे. आणि म्हणजे माझ्या मामाचं घर गावात होतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि आम्ही खेळत खेळत जायचो, म्हणजे आम्हाला 1 किलोमीटर जायला 1.5 तास लागायचा. म्हणजे लपाछुपी खेळ, हे खेळ, जाताना गोष्टी सांग. आता त्या गोष्टी पूर्ण बंद पडलेत. आजी आजोबा जरी घरात सोफ्यावर बसले असते तरी मुलं फोन बघत असतात. मग ते आईचं कर्तव्य, वडिलांचं कर्तव्य की जावा तुम्ही त्यांचे एक्सपिरियन्स ऐका, गोष्टी ऐका, हे ऐका. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी संयुक्त आणि विभक्त कुटुंबामध्ये असं झालं की आता आजी आजोबा जे पूर्वीचे आजी आजोबा होते ते पण आजी आजोबा सध्याची राहिलेली नाहीये. हे पण गोष्ट लक्षात घेतलेली पाहिजे की तुझं मूल आणि तू बघून घे. हो, आजी आजोबा आणि लांब राहतात म्हणजे त्यांना पण ती जबाबदारी नकोय. आजी आजोबांना पण ती जबाबदारी नकोय की तू तुझी नवरा तुझं मूल तू सांभाळ. त्यामुळं आजी आणि नातू यांचा पण संवाद खूप कमी. त्या गोष्टी सांगणे, त्या जुन्या कथा सांगणे, महाभारत रामायणामधल्या कथा आजी आजोबा सांगायची पूर्वी, ते सांगायला पण कुणाला वेळ नाहीये, कारण आजी पण कंटिन्यू मोबाईल मध्ये. म्हणजे वातावरण एवढं बिघडलंय. याला एक संयुक्त कुटुंब पद्धती जी पूर्वीची होती ती चांगलीच होती असं मला खरं तर वाटतं की परत लहानपण द्यावं. म्हणजे ह्या मुलांचं नाही, मी आता माझ्या मुलांना सांगते की जे आम्ही आनंद घेतला लहानपणीचा ते तुम्ही 1% सुद्धा आनंद घेऊ शकत नाही. म्हणजे एवढ्या लाईफ मध्ये चेंज झालाय. मला पण कधी कधी असं वाटतं की मला लहानपण पाहिजे, पण मला ह्या मुलांचं नको. म्हणजे मला माझ्या वेळेस लहानपण पाहिजे की आम्ही क्रिकेटला खूप इंटरेस्ट येतो. ज्यावेळेस मी सांगते माझ्या मुलांना की आमच्या लहानपणी असं होतं, आम्ही असं करायचो, किंवा आमच्या काही खोड्या करामती असतील ती मी मुलांना सांगते. दुसऱ्या दिवशी लगेच ते म्हणजे ज्यावेळेस आपण बेडवर होतो त्यावेळेस मम्मा सांगा ना तुमचं ते तुमच्या लहानपणी ते काय झालं ते असं. आणि विशेष म्हणजे अशा भूताच्या गोष्टी वगैरे सांगायचे, ह्या असं आम्ही पाहिलं होतं हे ते, की मग ते इंटरेस्ट येतो मुलांना पण. तसा तो एक संवाद आजी आजोबांचा होता, तो तर नाहीच आहे भेटत मुलांना. आजी आजोबांचा संवाद तर भेटतच नाही. तर एक बेडवर पडल्यानंतर आजी आजोबा त्या गोष्टी सांगायचे मुलांना. आणि आता पण आपण त्यांना खूप आवड आहे, इंटरेस्ट आहे मुलांना त्यात, पण ते आपण पालक म्हणून देत नाही. ही खंत जास्त आहे. किंवा काय काय वेळेस असं होतं की आई वडील पुणे मुंबईला जॉबला असतात आणि जेव्हा आजी आजोबांना बोलवतो तेव्हा ते डिरेक्ट नाही म्हणतात की तुमचं बघा, किंवा करमत नाही आम्हाला, आम्ही तिथं कसं राहू, आमचं जीवन खेड्यात गेले.
पण त्यांनी पण कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे की ठीक आहे चला मुलांसाठी आपण तर आपलं आयुष्य जगलोय, पण आपण मुलांसाठी आपलं एवढं सॅक्रिफाईस करून आपण तिथे जाऊ शकतो. ते आजी आजोबांनी पण हे स्वीकारलं पाहिजे. महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही पण खूप कंटाळायचा मगापासून, की समाजात सजग आणि जबाबदारी नागरिक घडवण्यासाठी पालकांनी कोणती भूमिका पार पाडली पाहिजे? मला वाटतं पालक म्हणून एक आपण संयुक्त कुटुंब पद्धती, परत मूल्य संस्कार या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण पालक आपणच ज्यावेळेस आहे शिक्षण ही गरज बनलेली आहे मुलांची, पण अभ्यासाचा लोड पण आहे, तर त्यातून शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असतात, गावाकडे जाणे, संवाद साधणे, आजी आजोबाशी गावाशी संपर्क साधणे, निसर्गाशी संपर्क साधणे, गावाकडच्या गोष्टी संस्कार ह्या गोष्टी आहेत ते पालक म्हणून आपण या जबाबदारी पाडू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना ऑलराऊंड बनवणं. ऑलराऊंडर बनवणे. एकच गोष्ट किंवा अभ्यास किंवा खेळ याच्यावरच तुम्ही लक्ष वेधू नका. सगळ्याच गोष्टी मुलांना आल्या पाहिजे आणि ऑलराऊंडर आपला मुलगा कसा झाला पाहिजे त्याकडे जास्त लक्ष दिलं तर सगळ्या गोष्टी सोप्या होतील. खरंच तुमचं धन्यवाद की तुम्ही एवढं वेळ काढून माझ्यासोबत एवढं चर्चा केली. आणि खरं तर मला पण हे सुचलं कारण की हा खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे पालकांसाठी. त्यांनी पण थोडंसं मुलांसोबत चेंज व्हायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. म्हणून धन्यवाद. त्यांनी एवढे छान ड्रॉइंग पेंटिंग्स वगैरे हॉलमध्ये लावले होते आणि एकदम असं जी पॉझिटिव्हिटी पाहिजे ना ती पूर्ण पॉझिटिव्हिटी काकींच्या घरात वाटत होती. गॅलरी वगैरे पूर्ण असं डेकोर केलेली होती त्यांनी. मला खूप छान वाटलं तुमचं घर बघून.